भिवंडी तालुका कौन गांव कला निकेतन व्यायामशाला व समाज मंदिर पर 19 फरवरी शिव जयंती के शुभ अवसर पर कला निकेतन मंडल व ओबीसी एकता समता परिषद थाने द्वारा शिव जयंती महोत्सव 16 बड़े हर्षोल्लास के साथ संपन्न हुआ। इस अवसर पर कोनगांव सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटिल, कोनगांव पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक नेताराम मस्के, कला निकेतन मंडल व ओबीसी एकता समता परिषद थाने अध्यक्ष डॉक्टर विनोद पाटिल, उप सरपंच रेखा मुकादम, भारतीय बौद्ध महासभा भिवंडी तालुका माजी संस्कार प्रमुख व ज्ञान अमृत शिक्षण संस्था सचिव भिवंडी तालुका एडवोकेट सचिन भोयर, ग्राम विकास अधिकारी राजू आंधले, माजी सरपंच TR पाटिल, मजदूर फेडरेशन माजी अध्यक्ष विजयानंद पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व शिव भक्त उपस्थित थे। इस कार्यक्रम को सफल बनाने में कला निकेतन मंडल अध्यक्ष डॉक्टर विनोद पाटिल, सतीश महात्रे, खजिनदार कौशल कराले, कार्यकारिणी सदस्य प्रमोद पाटिल, इन सभी का विशेष योगदान रहा। आइए देखें वहां का एक दृश्य। आणि आमचे समाज सेवक यशवंत सीताराम पाटीलसाठी ते अग्रेसर असतात असे आमचे नेताराम मस्के साहेब खरोखर आम्हाला दिलेले त्याबद्दल त्यांना धन्यवाद। विनंती आपण आमच्या या ग्रामविकास अधिकारी आपलं शुभ असते त्यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान व्हावा। मात्र सगळ्यांच्या या ठिकाणी सरकार वाटून घेत आहेत। मला वाटतं बेटर प्लॅनिंग, ग्रेटर इन्व्हॉल्वमेंट अँड डीपर युनिटीसह प्रत्येक मावळ्यात हाऊस जोश भरून हे स्वप्न प्रत्यक्षात साकारलं ते छत्रपती शिवाजी महाराज। तर ज्यांनी हे स्वप्न लीलया पेलं ते छत्रपती संभाजी महाराज। अशा या महान विभूतींना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। मित्रांनो, जीवनात यशस्वी व्हायचं असेल ना तर जीवनात ध्येय हवे, ध्येयासाठी जिद्द हवी, जिद्दीसाठी स्फुरण हवे, स्फुरण चढण्यासाठी प्रभावी वक्तृत्व हवे, वक्तृत्व करणारे कुशल नेतृत्व हवे, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवे, कर्तृत्वासाठी पराक्रम हवा, पराक्रमासाठी राष्ट्रभक्ती हवी, राष्ट्रभक्तीसाठी देशाभिमान हवा, देव देश आणि धर्माचा स्वाभिमान हवा। आणि या सर्वच गोष्टी ज्या एकाच चरित्रात पाहायला व शिकायला मिळतात ना, ते चरित्र म्हणजे भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, नवे नवे तर अखंड विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। असं म्हणतात की ज्याने जन्मलो ती माती व ज्याच्या अंगाखांद्यावर खेळलो ती नाती कधीच विसरायची नसतात। खरोखरच मंडळी, छत्रपती शिवराय आपल्या पराक्रमाने यशाच्या शिखरावर तर पोहोचले, परंतु मावळ्याशी असणारी नाती व मराठमोळी माती यांच्याशी असणारी नाळ त्यांनी कधीच सुटू दिली नाही। ही शिकवण शिवचरित्रातूनच आपल्याला शिकायला मिळते। पोलिसांच्या अनुषंगाने सांगेल की काळजी घ्या, सुरक्षित राहा, मी 24 तास तुमच्या पाठीशी आहे। आणि जे काही माहिती आपल्याला मिळतं समाजामध्ये, कुठलंही तुम्हाला वाटतं की विकासाला आड येणाऱ्या गोष्टी असतील, समाजाला घातक ज्या गोष्टी असतील, ती माहिती आमच्यापर्यंत द्या। डेफिनेटली तात्काळ त्या गोष्टीचं आम्ही निरसन करणार, त्यात कुठेही आमच्याकडून निष्काळजीपणा होणार नाही। तुम्ही इथं बोलावून माझा सन्मान केला, नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहता, मी पुनश्च आपल्या सर्वांचं खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। या मंडळाच्या माध्यमातून ओबीसी एकता समता मंडळ यांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे। या संस्थेमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी, या गावच्या प्रथम नागरिक सौ पाटील मॅडम, मुकादम मॅडम आणि ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं ते म्हणजे मस्के साहेब, आणि आता ज्यांचा इथे मोठा सन्मान करण्यात आला असे आमचे सचिन पाटील सर व उपस्थित सर्व मान्यवर, सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मान्यवर, सर्वांना माझा आदरपूर्व भावपूर्व शिवनमस्कार। बंधू आणि भगिनींनो, आपण अत्यंत नशीबवान आहोत की महाराष्ट्राच्या मुलखामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या भूमीमध्ये आपला जन्म झाला, की ज्या भूमीला एक इतिहास आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक संत, महासंत, महापुरुष घडले
अनेकांनी विचार दिला, या देशातील माणसाला माणूस पण देण्याचं काम या संत महंतांनी केलं. ही संत महंतांची भूमी म्हणजे महाराष्ट्र ओळखली जाते आणि आपण त्याचे सुपुत्र आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला पाहिजे. आज शिवजयंतीच्या निमित्ताने आज आपण इथे बसलेलो आहोत. खरं म्हणजे शिवजयंती म्हटलं की आपण शिवाजी महाराजांचं पूर्ण जीवनचरित्र आपण वाचत असतो, परंतु शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे एक गोष्ट नव्हे. तर शिवाजी महाराजांचं चरित्र, शिवाजी महाराजांचं जगणं, वागणं आणि आदर्शवाद हा इतका मोठा आहे की संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देश आणि पर्यायी जग याची नोंद घेत आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं कार्य केलं. 1630 ते 1680 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जे जगले ते त्यांचं जे जगणं आहे ते जगणं म्हणजे नुसतं जगणं नव्हतं, तर इथल्या मराठमोळ माणसाला संरक्षण मिळावं, त्याला जगण्याची दिशा मिळावी आणि माणसाने कसं जगावं आणि आपलं अस्मिता कशी जगावी ठेवावी याचं उदाहरण देण्यासाठी आणि याचं उदाहरण होण्यासाठी शिवाजी महाराजांचं चरित्र हे आपल्यासाठी नेहमी आदर्शवत ठरलेलं आहे. बंधू आणि भगिनींनो, शिवाजी महाराजांचा इतिहास हा 15-20 मिनिटामध्ये आणि 1 तासामध्ये सांगण्याचा विषय नाही. शिवाजी महाराजांचा विचार जेव्हा तुम्ही ऐकाल, त्याविषयीचं जेव्हा तुम्ही चिंतन कराल, त्याचा अभ्यास कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल का एक राजा आणि एक राज्य एवढं निर्माण केलं. अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात माणूस किती जगतो. 50 वर्षाची आपल्याला सेटल व्हायला आपल्या आयुष्याची 45 वर्ष जातात आणि 50शीला आपण आलो का आपण थकतो. मग एवढं सगळं निर्माण करायचं असेल तर त्यासाठी कुटुंबाची, संस्काराची साथ हवी. नुसते संस्कार नव्हे तर त्याला विविध कौशल्य असायला हवी. आणि हे आपल्याला जर करायचं असेल तर आपल्या सर्व तरुण मंडळींना जी कुठेतरी इकडे तिकडे भरकटलेले त्यांना आपल्याला पुन्हा आपल्या जागेवर आणावं. आपल्या संतांचे, महांतांचे विचार आपल्याला पुन्हा त्यांना द्यावं लागतील. आणि हे करण्याचं काम कधी होईल जेव्हा अशा या मंडळाच्या माध्यमातून असे सातत्याने कार्यक्रम आपण चालू ठेवू, तेव्हाच आपण आपल्या महापुरुषांना विचाराने आपण जिवंत ठेवू. मी तुम्हाला संभाजीनगरचं, औरंगजेबाचं उदाहरण याच्यासाठी दिलं की आपण जर एकदा तिथे जाऊन जर आला तर तुमच्या लक्षात येईल की आपण कुठे कमी पडतो. बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय, सर्वांचं कल्याण हो आणि सर्वांचं मंगल हो, ही संकल्पना मांडणारे जसे भगवान बुद्ध होते, तीच प्रणाली पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अष्टमंडळ निर्माण केलं, त्यांची जी कायद्याची व्यवस्था होती, जी त्यांची प्रशासनाची व्यवस्था होती, हीच प्रशासनाची व्यवस्था पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या घटनेत इम्प्लिमेंटेशन केली आणि कायद्याने आपल्या सर्व महापुरुषांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना कायद्याचं कवच देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. हे सगळं आपल्यासाठी केलेलं आहे. मिळालेलं स्वातंत्र्य जर आपण असं जर टिकवू शकलो नाही, आपण आपल्या महापुरुषांचे विचार जर समाजामध्ये पसरू शकलो नाही, तर मग आपण अधःपतनाकडे जातो असा त्याचा अर्थ. या सर्व गोष्टींवर खरोखर चिंतन करण्याची वेळ आहे. आज या मंडळाच्या माध्यमातून अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी जे आपण सन्मानपूर्वक मला जे बोलवण्यात इथे आलं, आपल्या माध्यमातून आपण जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बद्दल बोलणारा मी काय मोठा वक्ता नाही, परंतु छत्रपती शिवाजींचं कार्य जे काही मला समजलं ते आपणापर्यंत पोचवलं पाहिजे आणि आपण सर्वांना शहाणं केलं पाहिजे. हा जसा संत तुकाराम महाराजांचा विचार आहे, त्या विचाराने प्रेरित होऊन मी आपणास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाजी महाराजांनी ह्या महाराष्ट्राला जगावं कसं हे शिकवलं, तर छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राला मरावं कसं हे शिकवलं.
शिवाजी महाराजांनी मावळ्यांना आग्र्यावरून सुटल्यानंतर दोनच गोष्टी सांगितल्या की कोणीही एखाद्या मावळ्याची महाराष्ट्राने कीव करता कामा नये आणि कधीही गाफील राहू नका, कारण शिवराय महाराज छत्रपती फक्त एकदाच गाफील राहिले आणि त्यांना त्यावेळेला त्या महाराष्ट्राचा उगवता अंकुर यमदरबारात नेऊन उभा करावं लागलं. ही खंत परत महाराष्ट्रावर ही वेळ येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी दोन गोष्टी सांगितल्या. मी आपल्यासमोर ज्यांनी आज हा व्याख्यान दिलं ते आपल्या सर्वांचे परिचयाचे नसले तरी आपल्याचपैकी असलेले आपले भूमिपुत्र असलेले प्राध्यापक सचिन भोईर यांचं मी मनापासून आभार मानतो आणि हे कार्यक्रम संपलेले जाहीर करतो. आज कला निकेतन मंडळ कोण याच्या माध्यमातून ओबीसी एकता समता परिषद यांनी हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव येथे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने जो साजरा केला तो खरोखरच गौरवास्पद आहे. कारण समाजाला विचारांची गरज असते आणि विचार देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम जेव्हा एका मंडळाच्या माध्यमातून साजरे केले जातात ते खरं समाज प्रबोधनाचं कार्य असतं. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच या गावाला आणि तालुक्याला तो संदेश जाईल की असे कार्यक्रम जेव्हा आपण करू तेव्हा महापुरुषांची विचारधारा जी आहे ती नक्कीच या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होईल. कारण या गोष्टींची आवश्यकता असते. इथे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये स्त्री आणि पुरुष असा कोणताही भेद केला नाही. ते आयुष्यभर स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच त्यांनी तो सन्मान दिला. आणि या गावामध्ये एक मी गोष्ट निरीक्षणात माझ्या आली, इथले सरपंच असतील, उपसरपंच असतील, या सुद्धा इथल्या महिला आहेत आणि आवर्जून या कार्यक्रमासाठी त्या उपस्थित राहिल्या. ज्यांच्यामुळे आपल्याला पदं मिळतात, ज्यांच्यामुळे आपल्याला सन्मान मिळतो, ज्यांच्यामुळे आपल्याला न्याय मिळाला, अशा राजांच्या जयंतीला आपण एक पदाधिकारी म्हणून उपस्थित राहावं ही त्यांची जी भावना आणि भूमिका होती ती अत्यंत कौतुकास्पद होती. आणि निश्चितच त्याचा मी एक वक्ता म्हणून गौरव करेन. मी आज इथल्या संपूर्ण समूहाला एक सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या महापुरुषांची जी विचारधारा आहे ही केवळ वक्त्यांनीच नव्हे तर ती श्रोत्यांनी सुद्धा ऐकून त्याचा प्रचार आणि प्रसार करावा. आपण सर्वजण ते सामुदायिकरित्या ते काम करू. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा आपण देणं असतो आणि तो देण्याचं काम या माध्यमाने आपण करू आणि नक्कीच आपण एक सुजलाम सुफलाम महाराष्ट्र विचाराने घडवू शकतो अशी मला खात्री आहे. जय शिवराय. आज 19 फेब्रुवारी बहुजनांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. आज सकाळपासूनच कोण गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे या कोण गावात ही कोण गावची जी भूमी आहे या भूमीला छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श झालेला आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये त्यांचा जन्मदिनाचा सोहळा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय. सकाळपासून आता संध्याकाळपर्यंत आजच्या या कार्यक्रमामुळे त्याद्वारे त्याची सांगता होत आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे प्रबोधन केलं जात आहे त्याच्यापासून जे विद्यार्थ्यांना, तरुणांना योग्य दिशा देण्याचं काम या कार्यक्रमाद्वारे होत आहे. कला निकेतन या संस्थेला, या संघाला इतिहास आहे. बऱ्याच महापुरुषांनी या कला निकेतन मंडळाच्या मार्फत काम केलेलं आहे. त्यांची कीर्ती देशभर पसरलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे कला निकेतनचे पदाधिकारी कोण आहेत ते गौण आहेत, त्यांना महत्त्व नाही, परंतु कला निकेतन जे आहे या कला निकेतनच्या मार्फत असेच कार्यक्रम यापुढेही आयोजित केले जातील आणि ते अखंडपणे चालू राहतील याची ग्वाही आहे. धन्यवाद. जय शिवराय.